जे ओरावं ते सरत जाते आणि जे सरावं ते उरतंय. आयुष्य माणसाला ओरावं वाटतं का सरावं वाटतो? ओरावंच वाटतं. असा कोण आहे हा लोक जरी मृत्यू लोक असला तरी मरावं कोणालाच वाटत नाही. अगा मरहा बोल न सहाती. सावलीत अरे उन्हात काय खेळतोय, सावलीत मर. ही आई जरी लेकराला म्हणत असली तरी मर म्हणणाऱ्या आईला विचारा हा शब्द तुला आवडतो का? रडल ती. अगा मरहा बोल न सहाती. वाणीनं जरी उच्चारत असलो तरी ती स्थिती, ती कृती, ते प्रत्यक्ष अनुभूती जीवनात कोणालाच आवडत नाही. जे ओरावं ते सरतंय आणि जे सरावं. आयुष्य माणसाला कमी झाला आवाज. आयुष्य माणसाला ओरावं वाटतं आणि दुःख माणसाला सरावं वाटतं. पण दुःख सरत नाही आणि आयुष्य उरत नाही. ओरवण्याच्या बाबतीत आणि सरवण्याच्या बाबतीत आपण जरा मागं पडलेली माणसं आहोत. आपल्या काही हातात त्या गोष्टी राहिलेल्या नाही. पण तुकोबारायना मात्र माहितीये कसं काय उरवायचं आणि कसं काय सरवायचं. साधं सांगतो, अगदी साधं. उजव्या बाजूला पुण्य आहे आणि डाव्या बाजूला पाप आहे. पुण्याच्या बलामुळे आपल्याला सुख मिळतंय आणि पापाच्या बलामुळे आपल्याला दुःख मिळतंय. कारण या पुण्याचं फल आहे सुख आणि या पापाचं फल आहे दुःख. तुम्ही सुखच उपभोगत राहिले तर काय सरणार आहे हो? बोला जरा, काय सरणार आहे? पुण्य सरणार आहे. आणि तुम्ही जर दुःखच उपभोगत राहिले तर काय सरणार आहे? विठ्ठल महाराज, पाप सरणार आहे. अहो सुख भोगलं की पुण्य संपत आणि दुःख भोगलं की पाप संपत. कधी कधी आयुष्यामध्ये माणसाला फक्त सुखच उपभोगायला मिळू नये, कधी कधी वेदना सुद्धा आल्या पाहिजे. सुख उपभोगून काय आयुष्याची कमाई संपवता? कधी कधी घडी बदला, कधी कधी बाजू बदला. ए साईड बी साईड. अगोदर त्या कॅसेट होत्या टेप रेकॉर्डच्या, त्याची ए साईड वाजून झाली की बी साईड लावायची. आमच्या गावातला एक माणूस टेप रेकॉर्ड घेऊन फिरायचा कायम. ते छोटं पागल झाला तो टेप रेकॉर्डमुळं. पागल, खरोखर वेडा झाला. म्हणजे कधी असं गाणं म्हणायचा भिंतीला टेकून, गाणंच म्हणत राहायचं. एक दिवस त्यानं मुंडकं खाली टेकवलं पाय वर केले गाणं म्हणत होता. घरचे म्हणत अरे बावळटा उभा होता तसाच म्हण. अहो म्हणे तेव्हा ए साईड चालू होती, आता बी साईड चालू आहे कॅसेटची. ए आणि बी साईडच्या कॅसेटच्या जे साईडच्या तशा दुःख आणि सुखाच्या दोन बाजू आहे. एका नाण्याच्या दोन बाजू आहे. एका बाजूला सुख आहे, एका बाजूला दुःख आहे. जे भोगतोय ते कधीतरी संपणार आहे. पण तुम्ही मी ज्या अवस्थेत आयुष्य व्यस्तोय ते सार आयुष्य एका विस्मरणात व्यस्तोय. तुकोबारे म्हटले. तुम्हाला मला असं वाटतं की हा देहन, या देहाला जे मिळतं ते सुख आहे. अरे देहाला सुख मिळवणारी साधनं वेगळी आहे आणि जीवाला सुख देणारी साधनं वेगळी आहे. आपण सगळे देहाच्या सुखाच्या प्रयत्नात आहे. देहाला सुख होण्याकरता माणूस काही करू शकतो. पूर्वी माणसं देहाला सुख होण्याकरता अशोक शराबची चित्रपट पाहिजे. आता माणसं अशोक खराचे व्हिडिओ पाहतात देहाला सुख होण्याकरता. देहाला सुख व्हावं म्हणून जगणारी बाजू वेगळी आहे आणि जीवाला सुख व्हावं म्हणून मिळणारी जगणारी बाजू वेगळी आहे. आपण लक्षात घ्या. देहाला सुख होण्याकरता माणसं खोटं बोलतात. देहाला सुख झाल्यानं खोटं बोलता यायला. खोटं बोललं की देहाला सुख होतं. काही गोष्टी साध्य करता येतात. पण जीवाला सुख होत नाही ना. त्याला कधी सुख होतं? सत्य बोले तरी फुकासाठी जोडे हरी. खोटं बोलून तुझ्या देहाला सुख येईल पण जीव म्हणतो खरं बोलून माझा तो जवळ येईल. मला सुख द्यावं असं वाटत असेल तर तू खरं बोल. आपली जी तयारी चालू आहे ती देहाच्या सुखा करताय, जीवाच्या सुखा करता नाही. जीवाचा देहाचा कपडे बदलण्याचा संबंध आहे. आपण सारे जीवाचे धर्म देहाला लावले, जीव मात्र विसरून गेलो. तुकोबारांचं प्रमाण आहे, अरे देव काही देहाला सुख देत नाही. तेने विना जीवा सुख नो
जीवा, अरे त्याचा आणि याचा काय संबंध आहे? देह नव्हे मी हे सरे, याला सरव, याचा आणि त्याचा संबंध नाही. याला तर कधी काही चोचले सुचतात, त्याचं काय? पण याच्या सुखाकरता आणि जीवाच्या सुखाकरता दोन वेगळे प्रयत्न आहेत. अहो खरं बोललं तरी माणसाला देवाच्या जवळ जाण्याचं अंतर कमी होतं. पहा किती सोपं आहे. सत्य बोले तरी फुकासाठी जोडे हरी, असं प्रमाण आहे. खरं बोललं पण बऱ्याचदा खोटं बोलायची वेळ येते. ते एका राजानं ज्योतिष करायला बोलवलं. सांग माझं ज्योतिष. तू बिचारा सदाचारी ब्राह्मण, घेतला हात. राजा, तुझ्यासारखा दळभद्री हात नाही आला गड्या अजून हातात आमच्या. काय बोलतोय म्हणजे काय असं बिघडलंय माझ्या हातात? अरे बाबा बाबा बाबा, तुला तुझ्या आईचं मरण पाहावं लागणार आहे, तुला तुझ्या बायकोचं मरण पाहावं लागणार आहे, तुला तुझ्या पोराचं मरण पाहावं लागणार आहे. खोटं भविष्य सांगतो, टाकला तुरुंगात. त्याच्या चुलत भावाला 3 दिवसानं भविष्य सांगायला बोलवलं. आज सत्यवादीच कुळते. त्याला माहिती होता आपला चुलत भाऊ यानं जेलमध्ये घातला. खोटं इतर बोलायचं नाही आणि खरं काही याला चालत नाही, पचत नाही. हात हातात घेतला. बोलायचं खरंच, फक्त भाषा बदलायची. हात हातात घेतला. बरोबर ज्योतिष म्हटलं वा 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 राजा, काय जोरदार हात आहे गळा. असा हात अजून आमच्या हातात आला नाही. अरे तुला तुझ्या आईपेक्षा जास्त आयुष्य आहे, तुला तुझ्या बायकोपेक्षा जास्त आयुष्य आहे, तुला तुझ्या मुलापेक्षा जास्त आयुष्य आहे. सांगितलं काही वेगळंच तेच. पण एकाचा प्रयत्न खरं बोलण्याचा जरी असला तरी तो जगात पटत नाही. याचा प्रयत्न खरंही बोलण्याचा आहे आणि जीवाच्या काळजीचं सुद्धा आहे. आपण खोटं बोलून देहाच्या सुखात रममान होऊ शकतो, खरं बोलून जीवाच्या सुखात रममान होत नाही. देहाला कधी काय सुखाची अपेक्षा होईल सांगता येत नाही महाराज, सांगताच येत नाही. आमच्या गावात एका म्हातारीचं घर मारुतीरायाच्या मंदिरा शेजारी. जाणारी प्रत्येक नवरी हनुमंताच्या मंदिरातून नवरदेव नवरी पाया पडून जायची. जाणारा प्रत्येक नवरदेव नवरी आणायला हनुमंताच्या मंदिरात पाया पडून जायचं. त्या म्हातारीने ते होणारे लग्न पाहिले. खरोखर आताचे लग्न महाराज, आपले लग्न झालेच नाही असे. म्हणजे माझं लग्न व्हायला काही फार दिवस झाले, तुमच्या आता तरुण पोरं इथं बसलेली आहेत सगळी मंडळी तरुण, काय जास्त दिवस झाले. पण आत्ताचं लग्न ना आपलं लग्न फरकच आहे. आत्ता लग्न आता सोपं नाही राहिलं महाराज. ते आता नवरदेव संडासला निघाला तरी पुढं बँड येऊ शकतो, इतकी व्यवस्था आहे. पुढं निघाला बुवा डबल घेऊन चालले तरी वाजवत नाही त्यांना. नवीन पद्धती यायला लागल्या. अहो 4 दिवस तर मेहंदीत चालते आता. 4 दिवस. अरे अगोदर नवरीला 1.5 तास 1 तास अगोदर सजवायला एखादी गावातली हुशार बाई यायची. आता नवरीला सजवायला एक बाई आहे आणि नवरीच्या आईला सजवायला एक बाई आहे. मग सोपं आहे का ते? त्या म्हातारीने ते नवीन लग्न पाहिले सगळे. उंच टाकाची चप्पल, चांगल्या भारीत भारी साड्या, साडी मॅचिंग, ब्लाऊज मॅचिंग, लिपस्टिक मॅचिंग, बांगड्या मॅचिंग. त्या म्हातारीनं 15 दिवस जेवणच बंद केलं बा, खाणपिणच सोडलं एकदम. पोर म्हणत आई काय झालं तुले, जेवत नाही तू? जाऊ दे म्हणे भाऊ, काय सांगू तुला. अरे म्हणे काहीतरी तर सांग, झालं काय? कोणी काही बोललं का? नाही नाही. सून काय म्हटले? नाही नाही. पोरं काय बोलले का? नाही रे. मग झालं काय? तुला काही तब्येत बरी नाही का मा तुझी? सगळं चांगलं आहे म्हणे भाऊ, पण कसं सांगू बाबा, कोण्या तोंडानं सांगू, लाज वाटते रे. अगं काय लाजायचं, मी लेकरू आहे तुझं, सांग झालं काय? काय नाही, जाऊ दे. सांग मा. काय नाही, मला हे सारे नवरदेव नवरी मी रोज पाहते. माझं लग्न 5 जणांमध्येच झालं. काय नाही, आत्या भाऊ आला, बैठकीत बसले, सुपारी फुटली. मला हे आताचे लग्न पाहून असं वाटतं तुम्ही एकदम आहे धनक्यात. काय देहाच्या कधी इच्छा होतील काही सांगता येतं का? 60-60 वर्षाच्या माणसाचे लग्न झालेले, 65 वर्ष. पहा तुम्ही जरा गुगलला सर्च करा, वयोवृद्ध लोकांचे किती लग्न झाले. हे काय जीवाचे चोचले का? जीव असं म्हणतो का? जीव नाही, ही देह शिकवतो माणसाला सगळं.
पण जोपर्यंत त्याच्यात माणूस रममान आहे तोपर्यंत भक्ती साधना आणि परमार्थन उपासना घडण्याची अपेक्षा कोणीही तुकोबारे म्हटले करू नका. तुका म्हणे नाही निरसला देह तो बरी अवघे संसारी संसारी तो बरी अवघे संसारी तोपर्यंत आपण खरं संसारिकच आहे. परमार्थाचा आणि आपला काय संबंध आहे याला विसरल्यावर मजा आहे. ज्ञानोबा म्हणतात झोपेत माणूस देह विसरला की मजा घेतो झोपायची. किती मजा घेतो. या भिंतीजवळ झोपलेली माणसं या भिंतीजवळ उठतात सकाळी. मजाच आहे ती. साचची पुढती विरा ज्ञानोबा ओवी खर्च करतात ज्ञानेश्वरी झोपेच्या सुखा करता. देह वजा झाला की मिळणार सुख. साचची पुढती विरा जरी नहिता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचो कारा म्हणू ये का माऊलींची भाषा आहे. ब्रह्मभाव झोपेमध्ये ब्रह्मभाव असतो माणसाचा. जाग येत नाही त्याला. डोळे उघडत नाही गाढ झोपेतून. शुद्ध राहत नाही. घरात चोरी होते तरी आपण काय करतोय काय भान नाही. मारा एकानं तर माझ्या कमरेत लाथ हाणली झोपेत मुक्ताबाईच्या मठात पंढरपूरला. फुल झोपेत लाथ हाणली. एका लातीत मी उठून बसलो. म्हटलं येवल्या तालुक्यातले का तुम्ही. वजन होतं लातीत. अरे म्हटलं तुम्ही मला लाथ हाणली. तो म्हणे मी लाथ नाही महाराज मी गाडीला कीक हाणली. अरे म्हटलं बरं झालं तुझ्या गाडीला कीक हाणली पट्ट्या. तू त्या गाडीचा चक्कर बिकर आणला नाही.